दिल्लीमध्ये एक मोठी बातमी। सुप्रीम कोर्टाने एक मोठा निर्णय घेतलाय। लहान बाळांच्या तस्करीबाबत हा मोठा निर्णय म्हणावा लागेल। मुलांची चोरी रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावलं उचलावीत असं कोर्टाने म्हटलंय। ज्या रुग्णालयातनं बाळांची चोरी होईल त्या रुग्णालयाचा परवाना रद्द करण्याचे निर्देश राज्य सरकारला देण्यात आलेत। अलाहाबाद उच्च न्यायालयाने आरोपींना दिलेला जामीन सुप्रीम कोर्टाने फेटाळला। बाळाच्या आई-वडिलांनी सतर्क राहण्याचा सल्ला कोर्टाने दिलेला आहे। ज्यांना मूल नाही त्यांनी बाळाची चोरी करावी किंवा खरेदी करावी असं होऊ शकत नाही, अशी महत्त्वाची टिप्पणी सुप्रीम कोर्टाने केली आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। प्रशांत, हे काय प्रकरण होतं ज्यावरती सुप्रीम कोर्टाने दिलेलं हे निरीक्षण आहे? उत्तर प्रदेशची वाराणसी आणि इतर आजूबाजूच्या शहरांमधून मोठ्या प्रमाणात मुलांची चोरी होत होती। त्याच प्रकरणामध्ये 4 आरोपींना अटक करण्यात आली। त्याला मोठा दिलासा खास करून जर बघितलं तर अलाहाबाद हायकोर्टाने दिला होता। या संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली। त्या निर्णयाला आव्हान देण्यात आलं होतं। त्यावरती सुप्रीम कोर्टाने कडक ताशेरे ओढलेले आहे। अलाहाबाद कोर्टाने जो निर्णय दिला होता अलाहाबाद हायकोर्टाने, त्या निर्णयाला त्यांनी रद्द केलं आहे आणि त्यांनी हे स्पष्ट केलं आहे, फेटाळला आहे तो निर्णय। त्यांनी म्हटलेलं आहे की मुलांची चोरी रोखणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे आणि ज्या रुग्णालयामध्ये साधारणतः बाळ चोरीला जातं त्या रुग्णालयाचा परवाना देखील रद्द आता राज्य सरकारने करावा अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिलेल्या आहे। आणि त्यांनी हे म्हटलं की निपुत्रिक लोकांनी मुलांची चोरी करणे किंवा खरेदी करणे हे योग्य नाही, हे नैतिकतेला धरून नाही आहे असं देखील सुप्रीम कोर्टाने बजावलं आहे। त्यांनी म्हटलंय की एक तर खास करून जर बघितलं तर या संदर्भात आता रुग्णालयामध्ये जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा त्याच्या आईवडिलांनी सतर्क राहावं आणि अशा प्रकारच्या कुठल्याही घटना होऊ नये यासाठी काळजी घ्यावी अशा प्रकारचा सल्ला देखील सुप्रीम कोर्टाने बजावलेला आहे। त्यामुळे मुलांची चोरी रोखण्याकरता आणि खास करून मुलांची तस्करी रोखण्याकरता जी तस्करी होते तो रोखण्यासाठी आता शेवटी सुप्रीम कोर्टाने एक मोठा हस्तक्षेप केला आणि हस्तक्षेप करून त्यांनी ज्या पद्धतीने त्यांनी म्हटलंय की हा एक मोठा निर्णय आहे। या संदर्भात आता राज्य सरकार कशा पद्धतीने दिशानिर्देश देतात हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। प्रशांत, धन्यवाद या माहितीसाठी।